दादा भगवान फाउंडेशनच्या माध्यमातून हे पुण्यात खेडशिवापूर टोल नाक्याच्या जवळ असणाऱ्या वरवे गावात सुंदर असे एक मंदिर उभारण्यात आलेलं आहे। या मंदिरामध्ये संपूर्ण संगमरवरी योजना दिसत आहे। आपण या ठिकाणी आता वेगवेगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या बघू। इथं आहे चक्रेश्वरी देवी, इथं आपल्याला तुळजाभवानी बघण्यास मिळते। या ठिकाणी नाथ भगवान, कृष्ण आणि बालाजी असे मूर्ती आहे। इथंच भद्रकाली देवीची सुद्धा मूर्ती आहे। सगळं हे पूर्णपणे संगमरवरातलं आहे आणि आमची फॅमिली आज इथं बघायला आलेली आहे, त्याच्यामुळं बघत आहे। हे इथं अजितनाथ भगवान, ऋषभदेव असं तुम्हाला दिसते। इथं यक्षिणी देवी आहे आणि ही मुख्य मूर्ती आहे सिमंदर स्वामी म्हणून। ही मुख्य मूर्ती सुंदर अशी आहे, एक जवळपास 30 ते 40 फुटाची मूर्ती असू शकते। या ठिकाणी चंद्रयान यक्षदेव, या ठिकाणी भगवान महावीर आणि पार्श्वनाथ भगवान असं इथं आहे। हा दादा भगवान यांचा आपल्याला उंच असा फोटो दिसेल। त्याचबरोबर या ठिकाणी आता गणपती आहे, गणपतीची मूर्ती, आणि या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचे असं सुंदर मंदिर दिसते। परत या ठिकाणी हनुमान आहे। इथं परत दादा भगवान आणि निरुमादेवी यांचं आहे। इथं दादा भगवान कोण आहे त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे। आणि असं हे बाहेरून सुद्धा सुंदर मंदिर आहे। त्याचा व्ह्यू आपल्याला जर बघता आला तर हे बघा, इकडं पद्मावती आणि इकडं पद्मनाभ भगवान असं हे हायवेला लगत असणारं हे मंदिर आहे। हायवेवरून पुणे बेंगलोर हायवेच्या मुख्य हायवेला हे मंदिर आत्ताच झालेलं आहे आणि असं सुंदर व्ह्यू आहे। क्राऊड पण कमी आहे या ठिकाणी। आपण बघाल तर आता तुरळक गर्दी दिसते। अजून हे नवीन मंदिर लोकांना माहीत नाही, त्याच्यामुळं हे झालेलं आहे। तर हे बघू शकता, असं बगीचा आहे आणि धार्मिक पर्यटनाचा वाढता ट्रेंड बघता आता पुण्यामध्ये असं इस्कॉनच्या धर्तीवरच अशी मंदिरं, स्वामीनारायण मंदिर असेल, हे मंदिर असेल, अशी वेगवेगळी मंदिरं धार्मिक पर्यटन लोकांना ज्या प्रमाणात आता भावलेलं आहे, शांतता आणि मोकळं वातावरण, ते पूर्ण या संस्था बघून त्या पद्धतीनं पुरवठा देण्याचं काम सुरू आहे। आणि आपण बघतो इथं आता साईबाबाची मूर्ती पुढं दिसत्या आणि आता इथं देवी आहे। हे आमच्या अनिल आणि हे फॅमिली आलेलं आहे। असं संपूर्ण मंदिर पूर्ण झालं। हाय